कसा वाटतोय माझा आय मेकअप? मी केला आणि मी आता लेन्स काढते. मी लेन्स लावलेत आणि मी आता थोडीशी एक व्हिडिओ शूट करत होती आणि माझा पसारा दाखवते. मी एक व्हिडिओ शूट करत होती म्हणून मी एवढा मेकअप केला आहे आणि चांगला वाटतोय तो मेकअप. म्हणजे खूप टाईम नंतर मी असे ग्लिटरवाले आईज केले आहेत अँड तुम्हाला माझा पसारा दाखवते. थांबा. बघितलं किती पसारा केला आहे मी. आणि घर तर साफच आहे, काय करायची गरज नाही. आणि इकडे थोडंसं उठास करून टाकलं आहे मी तेज. आणि मला इथे फोडी आली आहे आणि तुम्ही लोक प्लीज मला नजर नका लावू. जे लोक मला हेट करतात तुम्ही लोक, तुम्हाला पण येईन एवढी मोठी बुचर. सो आता मला जरा पण हे मेकअप वगैरे काही काढायचं मन अजिबात नाही करत आहे. असं वाटतंय अशीच राहू. मला हे डोळे, मला असं नाही वाटत आहे मी हा आय मेकअप काढू माझा. लिटरली हा एवढा मस्त दिसतोय ना इन रिअल असं समोर तर अजून छान वाटतोय तो. तुम्हीच बघा. बाय द वे माझा व्लॉगचा हे वाजलं की एडिट कर अदिती डॅश डॅश. तर माझ्या इन्स्टावर एक मी रील टाकली आहे, तिकडे बघा तुम्हाला समजेल मी काय नावाने सेव्ह केलेत, किती वाजता केलेत. रिसेंट रीलच आहे ती माझी आणि मला एवढं भारी वाटतंय नाही. आणि तुम्ही बघा कसलं चमकतात ते माझे डोळे. छान वाटते. दाखव मिररमध्ये, दाखव मिररमध्ये. तुम्ही लोकांनी कधी नोटीस केलं की आपण असं कॅमेऱ्यामध्ये वेगळं आणि असं समोर वेगळं, फोटोमध्ये वेगळे दिसतो, पण आपण जेव्हा स्वतःला असं मिररमध्ये बघतो तर असं वाटतं की यार इथे कुठेतरी असं बटन असला पाहिजे होता एक असा फोटो काढायचा आणि आपण असं लगेच असं इथे खचाक करणं एक फोटो काढला असता. लहानपणापासून माझ्या डोक्यात हे येतं की एक मिररमध्ये असं असलं पाहिजे होतं ऑप्शन की आपण उभे मस्त तयार झालो आहे आणि लगेच मिररमधनं असा एक फोटो. हे तर होऊ नाही शकत. ठीक आहे, आपण आयफोन यूज करूया, रिंग लाईट यूज करूया, फिल्टर यूज करूया. हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि मी आता जाते हे माहीमला तेजस्वी सोबत आणि रोशनी पण आमच्यासोबत आली असती, पण रोशनी गेली आहे केरलाला. ती तिकडून नाही येऊ शकत माहीमला. केरलावरनं माहीमला यायला टाईम लागेल सो ती नाही येऊ शकत. पण मी चालली आहे तेजस्वीसोबत. खूप टाईमपासून हा प्लॅन बनत होता पण माझ्या चरबीमुळे हा बनत नव्हता, पण आज बनला आहे. सो आम्ही चाललो आहे क्योंकि अभी श्रावणी भी ख़त्म हो गया है. आम्ही मस्त चिकन बिकन पेळणार आहे. आणि ही माझी सलॉनवाली फ्रेंड आहे अँड मी आता पहिला आजीकडे जाणार आहे कारण आजीकडे माझं काम आहे. मला एक ड्रेस पीस आहे माझा जो शिवायला टाकायचा आहे आणि जे शिवायला टाकलेले गणपतीसाठी ब्लाऊज ते आत्ता घेऊन यायचे आहेत, पण त्याचा काही मतलब नाही. माझे पैसे वेस्ट. पण ठीक आहे, मी दिवाळीमध्ये घालेन. आणि मी आज इयरिंग्स पण घातले तर ते चांगलं वाटतं आहे खूप जास्त. आणि मी ही काल जीन्स धुवून सुकायला टाकली आहे, जी मी खाली चालून पार जिजावून फाडवून टाकली आहे. पण ठीक आहे. सो आता मी जाते आजीकडे आणि मग आजीकडे जाऊन माझा ब्लॉग चालू करते कारण माझ्या फोनला आता 30% चार्जिंग आहे. थोडंसं चार्जिंगला लावते आणि तोपर्यंत माझी ही बॅग घेऊन मी फुटते. बाय. सो आता मी जस्ट खाली आले आणि मी बघितलं तर माझा इयरिंग मस्त खाली पडला. मी म्हणून इयरिंग्स घालत नाही कारण मी कोणतीच गोष्ट नीट ठेवू शकत नाही. पण ठीक आहे, आता मी घेईन कुठून तरी ह्याच्या मागचं कारण हे असं पडलं निघून. लूज होतं हे तर मी त्या दुसऱ्या होल असा बनवला त्याला आणि हे फिक्स करून टाकलं. मला वाटलं हे लूज नाही, पण हे खाली आली थोडीशी चालले आणि खाली पडलं. तर आता मी चालली आहे माहीमला तेजस्वी सोबत. मी आणि तेजस्वी आम्ही दोघं चाललो आहे. सो आज एकदम मजा येणार आहे आम्हाला दोघींना पण. सो आता पहिला मी अंधेरी स्टेशनला जाणार. अंधेरी स्टेशनवरनं मी खारला जाणार तिच्या इथे. मग तिच्या इथून आम्ही कॅब करून तिकडे जाणार. जर मी कम्फर्टेबल असेल तर मग मी तिकडचं पण शूट करू शकते कारण माझी एज आहे ते सर्व करायची आणि मी कधी कधी ते करते. तर मी तुम्हाला पण ते दाखवू शकते.
क्रॉस पार्टी करायला चालूया मी. बाय. आता मी ट्रेनमध्ये म्हणजे मी आता बँड्रा स्टेशनला उतरली आहे. तर मी काय केलं, मी ना एडिट करत राहिली माझा व्हिडिओ एक, आणि ते व्हिडिओ एडिट करता मला खारला उतरायचं होतं. मी बँड्राला उतरली आणि आता मला बँड्रावरनं ऑटो पकडून खारला जायला लागते. किती मोठी शाणी आहे आम्ही. सो आता मला जस्ट ऑटो भेटली आणि आता मी जाणार आहे तेजस्वीच्या घराच्या इथे, तिला उचलणार आहे. मग आम्ही दोघं जाणार आहे. आजोबाला दाखवून. आजोबा हाय करा. आजोबा थोडंसं एकदम न्यूज मध्ये बघताय. न्यूज हाय करा. हाय. आता मी जस्ट आईकडे आली आहे आणि मी इथे मागेच तेजस्वी राहते. तर मी विचार केला आईकडे जाता जाताच मी तेजस्वीकडे जाईन. आणि आईने बघितला मम्मीचा तो व्हिडिओ आणि आई आता मला सांगते की बघितलंस तू एवढी मोठी इथपर्यंत हसून. बघितलं, रडत होते. म्हणजे मला पण रडायसारखं झालं बघून आईच्या. मी अर्धाच बघितला आणि मी अर्धा नाही बघितला. आपलं तुम्ही पण असं नका करू. मी खूप स्ट्रगल केलं. मी एकटी कधी घराच्या बाहेर पडले नाही. असे काय 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 पण मी सगळं बघितलं. मी अर्धच बघितलं आणि मग माझी चार्जिंग संपली. एक तर मोनूने मला चार्जर हरवला. म्हणजे 3000चा चार्जर हरवला. कुठे घेऊन गेली? आणलाच नसेल. आता मला ते 100 वाली ॲडॅप्टर पण आहे, वायर यूज करायला लागते. बाबले आलं होतं दुपारी नेत्याचा ते विसरून गेलं. त्याचं इथे मी लावून नको. ते तुला थोडी नको. मी नेत्याला फोन करून सांगितलं ना असं कोणाचं नाही घ्यायचं. मी नेत्याला फोन करून सांगितलं तुझ्या नवऱ्याचं आहे. परवा दिया आणि आता इथे मागेच जायचं तरी पण आई मला सोडायला येते. आईला असं वाटतं मी अजून ती लहान असे. मी ते बाथरूमला बाहेर जायची, आई डब्बा घेऊन यायची. आता इथेच जायचं तरी मी तुला सोडायला येते. मी मागितले नाही आता आईकडनं पैसे अजूनपर्यंत. मी बोलली पण नाही आईला पैसे, पण तरी माझी आई मला आणि मी लाज नसल्यासारखी घेते पण आहे. माझ्याकडे हाय तरी पण मी घेते. हाय. नको बस झालं. ओजी व्हिडिओ काढतोय यार. तुझी 7वा परीक्षा होती माझ्या वेळेला. लॉयल्टी टेस्टचं गाईज झालं. आता आमचं झालं. तेजस्वी वेलकम टू माय हे मला तेजस्वीने शिकवलंय. जे मी माझ्या अर्ध्या व्लॉग मध्ये केलंय ना, चालू आहे. बोलत होती की हिला मी आपण रत्नागिरीमध्ये जाऊया. बट गर्ल यू वांट टू चिल. दॅट्स हे का हे मी ओजी हिच्याकडनं शिकली आहे. हिच्यासारखं मी नाही करू शकत. मला जमत. Bro, you got a hype on. सरळ आहे माझ. अगं सरळ अदिती. या राईट हँड. हां, तर आपण बँड्रा फेस्टला जाणार आहोत आणि नेक्स्ट व्लॉग या नेक्स्ट रील तुमच्या भेटीला येणार आहे.
लवकरच बँड्रा फेस्टचे रील तुम्हाला येणार. तुम्ही पण या आणि एन्जॉय करा तुमची रील आणि तुमचा बँड्रा फेस्ट तेजस्वी सोबत. मग काय, सो मी कालचा नाही परवाचा व्लॉग आता कंटिन्यू करते माझा, कारण मला नाही माहिती, समजत नाही मी असं का हे करते, पण माझा खूप इंटरेस्ट सर्वांमधनं निघून जातोय. मला काही जमत नाही आहे कोणती गोष्ट करायला, किंवा मला असं काही समजत नाही आहे की मी असं का करते आहे. पण ठीक आहे, मला आता फक्त थोडीशी फोकसची गरज आहे, जे मला नाही मिळत आहे आता. पण ठीक आहे, थोड्या टाईम नंतर होईल ठीक ते. आणि तुम्ही लोक पण मला अशी कमेंट करतायत की ब्लॉग टाक, आणि अर्ध्या लोकांनी तर आता बोलायचं सोडून टाकलं आहे मला. पण मला नाही समजत आहे असं का होतं आहे, मी अशी का करते आहे. पण ठीक आहे, मी थोड्या टाईम नंतर रेग्युलर होईल, किंवा मी आत्तापासूनच रेग्युलर होईल इफ मी मनावर घेतलं तर ही गोष्ट आत्ता. पण काहीतरी एक आहे ना अशी गोष्ट जी जेवढी सतावती आहे ना, की त्याच्यामुळे माझं कोणतं काम होत नाही आहे. लिटरली मला एवढा राग येतो आहे. पण ठीक आहे की मी का एवढा ह्याच्यामध्ये चालली आहे यार. मी माझ्या बरोबर ट्रॅकवर चालत होती आणि परत जरा दुसऱ्या ट्रेनमध्ये चढायला जाते. अच्छा ठीक आहे. सो आता रात्रीचे 3-4 वाजले असतील आणि मला अजिबात झोप येत नाही आहे. मी लाईट वेट चालू करून बसलेली असते, इशू झोपली म्हणून झोपली, पण मला काही झोप येत नाही आहे. सो आता बघू, मला थोबडा बिबडा धुते जरा, बघते झोप आली तर ठीक आहे, नाही तर काय मग हाय फोन, रील्स, यूट्यूब. आणि शीन ॲपचं काय आहे यार, मला तर भीती वाटते भाई ते करायला. मी नाही करणार आहे. मी डाउनलोड केला, पण मग ते सर्व इन्स्टाचं अकाउंट वगैरे त्याच्यावरती हे करायला नाही बाई, मला ती रिस्कच नाही घ्यायची आहे माझ्या लाईफमध्ये. कारण सर्वात जास्त किस्मत कोणाची खराब असेल या पूर्ण दुनियामध्ये, तर मी एक लौती लडकी आहे, ती एकच. सो बाय, गुड मॉर्निंग. उद्या करूया.